हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण ट्रॅग्नोमेट्री सेकंड ह्या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 3.3 स्टार्ट करत आहोत। आता एक्सरसाइज 3.3 स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला काही डबल अँगल, ट्रिपल अँगल, हाफ अँगल हे फॉर्म्युले बघावे लागतील। आता ते फॉर्म्युले नेमके काय आहेत ते मी तुम्हाला बोर्डवरती एक्सप्लेन करतो। पहा, पहिला क्वेश्चन तसा आपण बोर्डवरती लिहून ठेवलेला आहे, परंतु ते सॉल्व करायच्या अगोदर आपल्याला फॉर्म्युले बघणं गरजेचं आहे। तर इथं फॉर्म्युले सांगतोय मी, बघा। sin 2θ, आता ह्याला डबल अँगल फॉर्म्युले म्हणायचं, कारण की काय आहे तर 2 टाइम्स θ आहे म्हणून डबल अँगल। तर sin 2θ ला लिहिता येतं 2 sin θ * cos θ असं लिहिता येतं। त्याच्यानंतर cos 2θ, cos 2θ ला लिहिता येतं cos स्क्वेअर θ मायनस sin स्क्वेअर θ। त्याच्यानंतर sin 2θ झाला, cos 2θ झाला। त्याच्यानंतर आपण घेऊया काही हाफ अँगलचे फॉर्म्युले। हाफ अँगलचा लगेच सांगतो मी तुम्हाला। 1 + cos θ असेल तर तिला लिहिता येतं 2 टाइम्स cos स्क्वेअर θ/2 असं लिहिता येतं। हाफ अँगल हे पहा, हाफ θ झाला म्हणून हाफ अँगल म्हणू आपण। 1 - cos θ = 2 टाइम्स sin स्क्वेअर θ/2। आता इथं जर 2 असता तर इथं θ आला असता, इथं 2 असता तिथं फक्त θ आला असता, म्हणजे θ/2 आला नसता। म्हणजे ह्याला दुसऱ्या पद्धतीत जर लिहायचं असेल तर असं पण लिहू शकतो आपण। हे पहा, जर इथं 2θ दिला त्यांनी आणि इथं पण 2θ दिला, 2θ म्हणजे 1 + cos 2θ दिला तर त्याला लिहिताना लिहायचं 2 cos स्क्वेअर θ, हा /2 येणार नाही। आणि 1 - cos 2θ दिला तर 2 sin स्क्वेअर θ। तर आता ह्याच्यावरून अजून दुसरे फॉर्म्युले तयार करू शकतो आपण। हा 2 मल्टिप्लाय इकडं डिवाइड होईल सगळ्या ह्याला, तसंच हा 2 मल्टिप्लाय इकडं डिवाइड होईल। म्हणजे ह्याला लिहायचं जर झालं तर अजून दुसऱ्या पद्धतीत असं लिहितो, आधी ह्याला लिहितो 1 + cos 2θ, हा 2 मल्टिप्लाय इकडं डिवाइड झाला = cos स्क्वेअर θ। आणि ह्या फॉर्म्युल्याला लिहायचं जर झालं तर 1 - cos 2θ आणि हा 2 मल्टिप्लाय इकडं डिवाइड झाला = sin स्क्वेअर θ। तर हा डबल अँगल फॉर्म्युला आहे। तर ह्यांचा यूज करून आता आपल्याला इथं काय करायचं आहे, sin π/8 दिले, म्हणजे हे पहा sin, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा इथं। मग कसा यूज करायचा तर बघा, ह्या फॉर्म्युल्याला यूज करून आपण ह्याला सॉल्व करू। सोल्युशन sin, आता sin तर नाही चालणार, त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल, स्क्वेअर घेऊ मग π/8 = आता sin स्क्वेअर θ ला लिहू शकतो तर आपण 1 - cos 2θ/2 लिहूया आपण। 1 - cos 2θ, 2θ म्हणजे काय आहे π/8 /2 1 - आता इथे बे चौक 8 म्हणजे cos π/4 /2 1 - आता cos π/4 हा रेडियनमध्ये, त्याला डिग्रीमध्ये घेऊन जाता येतं आपल्याला। मग π/4 माहिती आहे आपल्याला किती डिग्री असतो, 45 डिग्री। cos 45 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/√2 ट्रॅग्नोमेट्रीच्या टेबलनुसार। हा /2 ॲज इट इज = आता ह्याच्या डिनोमिनेटरला काही नाही म्हणजे 1 असतो, कोणत्याही नंबरच्या डिनोमिनेटरला काही नाही म्हणजे 1 असतो। 1 कशासाठी लिहिला हा तर सबस्ट्रॅक्शन इझी होण्यासाठी। मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याची सबस्ट्रॅक्शन करू आपण। 1 × √2 √2 मायनस 1 × 1 1 डिवायडेड बाय 1 × √2 तर √2 डिवायडेड बाय 2 √2 - 1 डिवायडेड बाय 2 √2, याचं मल्टिप्लिकेशन होऊन जाईल। हे भेटलं sin स्क्वेअर π/8। पण आपल्याला साइन पाहिजे, काय sin π/8 पाहिजे, स्क्वेअर नाही पाहिजे। मग स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअर रूट घेऊ आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट कॅन्सल। sin π/8 = आता हे इथपर्यंत आन्सर काढलं तरी चालेल, √2 - 1 डिवायडेड बाय 2 √2
इथपर्यंत लिहिलं तरी चालतं. पण अजून पुढच्या स्टेप करायच्या असतील तर काय करू आपण, ह्या √2ने मल्टिप्लाय करू आणि √2ने डिवाइड करू. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या बुकमधलंच आन्सर पाहिजे असेल तर पुढं सॉल्व करायचं. मग बघा √, आता √2ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर √2 × √2 2 मायनस 1 × √2 √2 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. √2 × √2 2 राहिलं इज इक्वल टू √2 मायनस √2 डिवायडेड बाय 2 × 2 4 इज इक्वल टू √2 मायनस √2 डिवायडेड बाय 4चं स्क्वेअर रूट 2. तर हे फायनल आन्सर तुमचं. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर ह्यांचा यूज करून अजून आपल्याला पुढचं एक एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पुढचं एक्झाम्पल असंच दिलेलं आहे, लगेच घेऊया आपण. आता पहा, सेकंड नंबरचा दिला आहे cos π/8. तर आपल्याला cos π/8ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता cos π/8 काढायचा म्हटल्यानंतर आपण हा फॉर्म्युला यूज करू. आता cos² θ. मग इथं लिहू आपण याला cos² π/8 इज इक्वल टू, आता cos² θ लिहिलं 1 + cos2 θ/2. तर ह्याला काय लिहिणार 1 + cos 2 × π/8 डिवायडेड बाय 2 ह्या फॉर्म्युल्यानुसार. मग बघा आता 1 + बेग बे बेचोक 8 म्हणजे cos π/4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1 + cos 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू याची ॲडिशन √2 × 1 √2 प्लस 1 × 1 1 डिवायडेड बाय 2√2 cos² π/8. आपल्याला cos² नाही पाहिजे, cos पाहिजे. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यायचा. स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. cos π/8 इज इक्वल टू √2 प्लस 1 डिवायडेड बाय 2√2. आता हे √2 कॅन्सल करण्यासाठी आपण √2ने मल्टिप्लाय करायचं, √2ने डिवाइड करायचं. मग बघा आता √2 × √2 2 प्लस 1 × √2 √2 डिवायडेड बाय 2 √2 × √2 2 इज इक्वल टू √2 प्लस √2 डिवायडेड बाय 2 × 2 4 इज इक्वल टू √2 प्लस √2 डिवायडेड बाय 4चं स्क्वेअर रूट 2. हे तुमचं फायनल आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे बघा. फाइंड sin 2x, cos 2x, tan 2x if sec x is equal to -13/5, π/2 is less than x is less than π. म्हणजे त्यांनी sec x दिला आहे. sec x ची व्हॅल्यू दिली -13/5 आणि हा x जो अँगल आहे तो 90 पेक्षा मोठा आहे आणि π पेक्षा लहान आहे. म्हणजेच 90 पेक्षा मोठा आणि π पेक्षा लहान म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये सेक. तर त्यांनी विचारले sin 2x काढा, cos 2x काढा आणि tan 2x काढा. आता डबल अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला sin 2x फॉर्म्युला माहिती आहे, cos 2x फॉर्म्युला माहिती आहे, पण tan 2x फॉर्म्युला माहीत नाही. आता sin 2x फॉर्म्युला आपण जे आधीच्या प्रॉब्लेमच्या समोर लिहिले होते ते एक पद्धत आहे आणि दुसऱ्या पद्धतीत पण लिहिता येतात. हे तिन्ही फॉर्म्युले टॅनमध्ये पण लिहिता येतात. आता ते दुसरे फॉर्म्युले सांगतो हे सॉल्व करताना. बघा सोल्युशन. त्याच्या आधी जे दिलेले ते गिवन sec x इज इक्वल टू -13/5 आणि कंडिशन काय दिली π/2 इज लेस दॅन x इज लेस दॅन π. आता इथं आपल्याला टॅनची व्हॅल्यू काढायची पहा, कारण की हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला टॅनमध्ये घेऊन जाता येतात. त्याच्यामुळे टॅनची व्हॅल्यू लागणार आहे आपल्याला. फॉर्म्युलेनंतर सांगतो, आधी टॅनची व्हॅल्यू काढतो. मग sec x आणि tan x मधली आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. ती आयडेंटिटी कोणती? वी नो दॅट 1 + tan² x इज इक्वल टू sec² x. ही ट्रायग्नोमेट्रीची आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. मग बघा आता tan² x इज इक्वल टू sec² x -1. हा प्लसचा 1 राईट साईडला गेल्यावर मायनसचा झाला. tan² x इज इक्वल टू sec x च्या जागेवर sec x पुट करू आपण.
-13/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर -1 tan स्क्वेअर x इज इक्वल टू -13चा स्क्वेअर 169 5चा स्क्वेअर 25 -1 याच्या डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे 1 आहे. tan स्क्वेअर x इज इक्वल टू 1 × 169 169 minus 25 × 1 25 divided by 25 × 1 25 tan स्क्वेअर x इज इक्वल टू 9 मधनं 5 गेले 4 6 मधनं 2 गेले 4 आणि 1 ॲज इट इज डिवायडेड बाय 25. पण आपल्याला tan स्क्वेअर नाही पाहिजे फक्त tan पाहिजे. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड स्क्वेअर रूट कॅन्सल. tan x इज इक्वल टू 144चं स्क्वेअर रूट 12 25चं स्क्वेअर रूट 5 पण स्क्वेअर रूट कधी पण प्लस और मायनस घ्यायचं. आता नेमकं टॅनची व्हॅल्यू प्लस घ्यायची का मायनस घ्यायची कशावरून तर मग एक्स कुठं लाय करतोय तर सेकंड क्वार्टरमध्ये. हे कंडिशन घेऊ आपण. बट π/2 इज लेस दॅन x इज लेस दॅन π. ह्याचा अर्थ काय होतो तर एक्स लाय करतो एक्स लाइज इन सेकंड क्वाड्रंट एक्स कुठं लाय करतोय तर सेकंड क्वार्टरमध्ये. सेकंड क्वार्टरमध्ये टॅन काय असतो तर निगेटिव्ह असतो. tan x इज इक्वल टू -12/5 हे पहा डायग्राममध्ये दिलेलं आहे. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो सेकंडमध्ये बाकी राहिलेले सगळे निगेटिव्ह असतात. मग टॅन जे काही असतो राहिला टॅन कॉट कॉस सेक हे निगेटिव्ह असतात. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात सेकंडमध्ये. मग निगेटिव्ह असतात तर निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली आपण. चला tan x माहीत झाला. आता tan x ची व्हॅल्यू काढली कशासाठी आपण आता तुम्हाला लक्षात येईल. आता त्यांनी विचारले sin 2x फाइंड करा. मग sin 2x चा फॉर्म्युला आपण मागाशीच लिहून घेतला आहे 2 sin x × cos x. पण तो फॉर्म्युला इथे यूज करून चालणार नाही. ह्याला आपल्याला tan मधला यूज करायचा आहे. tan मधला काय आहे तर 2 tan θ डिवायडेड बाय 1 + tan स्क्वेअर θ हा फॉर्म्युला tan मधला. sin 2x ला tan मध्ये असं लिहिता येतं. cos 2x ला पण tan मध्ये लिहिता येतं आणि tan 2x ला पण tan मध्ये लिहिता येतं. पुढे ते मी लिहूनच देणार आहे. त्याच्या आधी हा फाइंड करू आपण. तर बघा 2 टाइम्स tan x. आता इथं θ न घेता x घ्यावा लागेल. इथं पण x घ्यावा लागेल. आता इथं tan x ची व्हॅल्यू काय आहे -12/5 -12/5 डिवायडेड बाय 1 + -12/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. 12 × 2 = 24 म्हणजे -24 डिवायडेड बाय 5 होल डिवायडेड बाय 1 -12चा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू -24 डिवायडेड बाय 5. ह्याची ॲडिशन करू 25 × 1 25 + 144 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू -24 डिवायडेड बाय 5 होल डिवायडेड बाय दोन्हीची ॲडिशन 144 + 25 169 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू -24/5 इंटू ह्याचा रेसिप्रोकल 25/169 इज इक्वल टू. आता इथं 5 × 5 = 25. आता इथं कितीने भाग जाईल 9 6 15 आणि 1 16 नाही भाग जात. -24/169 ॲज इट इज ठेवू. 9 1 10 6 16 नाही जात राहू द्या ॲज इट इज. हेच जात असेल तर भाग द्यायचा नसेल तर असंच ठेवायचं. तर हा भेटला sin 2x. ही sin 2x ची व्हॅल्यू भेटली. आता असाच आपल्याला cos 2x काढायचा आहे. आता cos 2x काढण्यासाठी पहा वाटलंच याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण sin 2x काढला. आता हे रफ करतो मी आणि लगेच cos 2x काढू आपण इथं. cos 2x. आता cos 2x काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 1 + tan स्क्वेअर x डिवायडेड बाय 1 - tan स्क्वेअर x हा फॉर्म्युला आहे.
आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण म्हणजे cos 2xला आधीचा फॉर्म्युला काय होता cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x, तो पण चालेल आणि हा पण चालतो, पण इथं टॅन मधलाच लिहावा लागेल कारण की आपण tan x ची व्हॅल्यू काढलेली. 1 प्लस tan x काय आहे -12/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस -12/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. tan x जागेवर tan x ची व्हॅल्यू पुट केली. 1 प्लस -12 चा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 1 मायनस -12 चा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर 25. न्यूमरेटरची ॲडिशन करू, डिनॉमिनेटरची सबस्ट्रॅक्शन करू. न्यूमरेटरची ॲडिशन काय येईल 25 × 1 25 प्लस 144 डिवायडेड बाय 25. डिनॉमिनेटरची सबस्ट्रॅक्शन 25 × 1 25 मायनस 144 डिवायडेड बाय 25. 25 कॅन्सल. न्यूमरेटरची ॲडिशन 169 सबस्ट्रॅक्शन केल्या 119. पहा 9 5 14 4 हा चाला 1 9 5 14 4 हा चाला 1 3 आणि 1 4 1 ला 1 बरोबर आहे. आणि लहान छोट्या नंबरमधनं मोठे नंबर सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर मोठ्या नंबरचं साईन द्यायचं म्हणजे मायनस. तर हे भेटलं cos 2x. तर ही भेटली cos 2x ची व्हॅल्यू काय 169 डिवायडेड बाय 190 आणि निगेटिव्ह भेटली. हे मायनस तुम्ही इथं लिहिलं तरी चालतंय असं न्यूमरेटरला. आता राहिला tan 2x. आता tan 2x ची व्हॅल्यू कशी काढायची बघा. ह्याचा वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा क्वेश्चन घेतोय लगेच. tan 2x इज इक्वल टू 2 टाइम्स tan x डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर x. हा पण डबल अँगलचा फॉर्म्युला आहे. tan 2x ला असं लिहिता येतं. मग बघा आता 2 टाइम्स tan x ची व्हॅल्यू काय आहे -12/5 -12/5 डिवायडेड बाय 1 मायनस -12/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 × -12 -24/5 डिवायडेड बाय 1 मायनस -12 चा स्क्वेअर 144 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू -24/5 डिवायडेड बाय ह्याची सबस्ट्रॅक्शन 25 × 1 25 मायनस 144 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू -24/5 डिवायडेड बाय 25 मधनं 144 गेले -119 डिवायडेड बाय 25. आता हे मायनस मायनस प्लस झाले इज इक्वल टू 24/5 ॲज इट इज इंटू डिनॉमिनेटरचा रेसिप्रोकल 25/119 5 5 25 आणि 5 20 0 कॅरी 2 5 2 10 11 12 डिवायडेड बाय 119. तर ही व्हॅल्यू आली tan 2x ची. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा इथं डबल अँगलचे फॉर्म्युले यूज केले आपण sin 2x साठी cos 2x साठी tan 2x साठी. तिन्हीला आपल्याला tan मध्ये घेऊन जाता येतं. आता हे डबल अँगलचे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढे पण ह्यांचा वारंवार यूज होणार आहे. आता पुढच्या क्वेश्चनसाठी आपल्याला काही ट्रिपल अँगल फॉर्म्युले बघायचे आहेत, परत काय हाफ अँगलचे पण फॉर्म्युले बघायचे आहेत. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 2 पर्यंत कंप्लीट केले. तर आज आपण इथं थांबूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.